राशी चक्रातील 11वी राशी आहे कुंभ। कुंभ ही पुरुष प्रधान वायू तत्वाची स्थिर असलेली सामाजिक कल्याणाचा विचार करणारी शूद्र वर्णाची आणि अत्यंत बुद्धिमान अशी राशी आहे। या राशीचा स्वामी शनी आहे आणि मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण, राहूचे शततारका हे पूर्ण नक्षत्र आणि गुरुच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे 3 चरण यांनी कुंभ राशी तयार होते। त्यामुळे साहजिकच कुंभ राशीवर शनी ग्रहाबरोबरच राहूचा खूप प्रभाव दिसून येतो। त्या खालोखाल गुरु आणि नंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो। या ग्रहांमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये सोशिकपणा याबरोबर चिकाटी, गंभीर विचारसरणी बरोबरच कमालीची बौद्धिक क्षमता दिसून येते। ऑक्टोबर 2024 कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य काय आहे ते जाणून घेऊया। ऑक्टोबर महिन्यातील ग्रह तारांच्या स्थितीवरून कुंभ राशीचे लोक या महिन्यात कुठेतरी बाहेर जाऊ शकतात। तुमच्या वडिलांच्या मदतीने तुमची अनेक कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास मिळेल। दिवाळीमुळे घरातील वातावरण चांगले राहील आणि पैशांच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मित्रांना मदत करू शकता। कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना खूप खास असणार आहे। तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। अध्यात्म, तत्वज्ञान आणि प्रवासासाठी वेळ अनुकूल आहे। नवीन कल्पना आणि दृष्टिकोन अंगीकारण्याची प्रेरणा मिळेल। या महिन्यात ज्ञान आणि प्रवास करण्याचा प्रयत्न करा। नोकरीत तुम्हाला नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते। दिवाळीमुळे घरात चकाक येईल आणि घरातील सर्व सदस्यही स्वतःसाठी खरेदी करतील। या महिन्यात विद्यार्थी त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी नवीन अभ्यासक्रम किंवा कार्यशाळेत जाण्याचा विचार करू शकतात। यावेळी तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती निर्माण होईल आणि तुमची प्रतिमा देखील मजबूत होईल। लव्ह लाईफसाठी हा महिना रोमॅन्टिक असेल। जे अविवाहित आहेत त्यांना नवीन लोकांना भेटण्याची शक्यता आहे। विशेषतः सहलीला जात असल्यास जे लोक आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना ऑफिसमधून सुट्टी घेऊन धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल। या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनात अशा संधी मिळतील ज्यामुळे तुमचे नाते भावनिकदृष्ट्या मजबूत होईल। नात्यातील लोकांनी आपापसात समज वाढवली पाहिजे। याच्या मदतीने तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकता। अविवाहित कुंभ एखाद्या नवीन व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात। तुमच्या फिलिंगचे खुलेपणाने आणि प्रामाणिकपणे वर्धन करा। नात्यात विश्वास असणं गरजेचं आहे। तुमच्या प्रेमजीवनात हे बदल आत्मसात करा, यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल। ऑक्टोबर महिन्यात तुमच्या करिअरमध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात। नवीन प्रकल्प किंवा काही जबाबदारी तुमच्या वाट्याला येऊ शकते। तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा। काम पूर्ण करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करा। सहकाऱ्यांसोबत काम करणे फायदेशीर ठरेल। हे तुम्हाला उत्पादक परिणाम तसेच वरिष्ठांकडून संभाव्य ओळख देईल। आपले लक्ष कायम ठेवा। तुमची व्यावसायिक उद्दिष्टे लक्षात घेऊन पुढे जा। हा विकासाचा आणि प्रगतीचा काळ आहे, त्यामुळे तुमच्या वाट्याला येणाऱ्या संधींचा फायदा घ्या। आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी स्थिर राहणार आहे। या महिन्यात तुमची आर्थिक प्रगती होईल। तुमची बजेट योजना बनवा, वेळोवेळी तपासा आणि आवश्यक बदल करा। अनपेक्षित खर्च होऊ शकतो, त्यामुळे अगोदरच नियोजन करणे शहाणपणाचे ठरेल। योग्य निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची मतं घ्या। सावधगिरीने बचत तयार करा आणि खर्च करा। शिस्त पाळावी, अनावश्यक खर्च टाळा। ऑक्टोबर महिन्यात प्रकृतीकडे लक्ष द्या। प्रेम आणि करिअरमधील बदलांसह निरोगी जीवनशैली राखणे महत्त्वाचे आहे। व्यायाम, विश्रांती आणि सकस आहार याला आपले प्राधान्य असावे। तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योग करा। तब्येतीवर लक्ष ठेवा। कोणत्याही समस्यांकडे त्वरित लक्ष द्या। आवश्यक असल्यास तपासणी करून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या। विद्यार्थ्यांना महिन्याच्या सुरुवातीला कठोर परिश्रम करावे लागतील। त्यानंतर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल, कारण 20 ऑक्टोबर पर्यंत 5व्या भावाचा स्वामी मंगळ 5व्या भावात राहणार आहे। तुम्हाला अभ्यासात रस कमी वाटेल आणि इतर क्षेत्रात जास्त लक्ष द्याल। तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी चांगले होईल। तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले प्रदर्शन कराल। काम करण्याच्या पद्धतीत बदल होईल। तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करायला मिळेल आणि तुम्ही त्यात यशस्वी व्हाल। या महिन्यात तुम्हाला प्रेमाच्या बाबतीत सावध राहावे लागेल। प्रेमसंबंधात एखाद्या जुन्या प्रकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या प्रियकराला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल, पण वैवाहिक जीवनात वाद निर्माण होतील, त्यामुळे पत्नीचे आरोग्य चांगले राहणार नाही। त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होतील। 17 ऑक्टोबर नंतर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याची समस्या निर्माण होईल।
गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करावी आणि पिकलेली केळी गायीला खाऊ घाला. कुंभ राशीसाठी ऑक्टोबर महिना हा शुभच आहे. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काहीही विशिष्ट कामात मोठे यश मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण करू शकाल. या काळात तुम्हाला तुमच्या जवळचे मित्र आणि खास लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. जर तुमच्या कुटुंबातील कोणाशी वाद होत असेल तर या महिन्यात सर्व गैरसमज एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या मध्यस्थीने दूर होतील आणि तुमचे नाते पुन्हा रुळावर येईल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचे तारे आणखी वाढलेले दिसतील. यावेळी तुमचा व्यवसाय अव्वल असेल. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी आणि अपेक्षेपेक्षा अधिक फायदेशीर ठरेल. कामगार वर्गासाठी हा परिवर्तनाचा काळ आहे. अशा परिस्थितीत या कालावधीत तुमची बदली होऊ शकते किंवा तुमच्या जबाबदाऱ्या बदलू शकतात. तुम्ही प्रमोशनची दीर्घकाळ वाट पाहत असाल तर महिन्याच्या मध्यापर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल. अचानक कुठून तरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी सरकारशी जवळीक वाढेल. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात नफा मिळेल. जरी कमी गतीने या काळात तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च करू शकता. तुम्ही नवीन योजनेतही गुंतवणूक करू शकता. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. या महिन्यात लव्ह लाईफ चांगली चाललेली दिसेल. प्रेमसंबंधांचे रूपांतर लग्नातही होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. किरकोळ समस्या सोडल्यास आरोग्य उत्तम राहील.